तुमच्या समुद्राचे पाणी एकाएकी गोड झाल्याची बातमी आली. ही बातमी फुटण्याला कारणीभूत झालेली जी मंडळी होती त्यात आपल्या नाना शेंदुरेंचा पुतण्या बाबी होता. तो निर्माल्य टाकायला गेला होता. गुडघाभर पाण्यात राहून ते समुद्रात टाकल्यावर शीण घालवायला आणि घाम पुसायला त्याने खिशातला रुमाल काढला. नमस्कार, मी विजय केंकरे. आम्ही सध्या एक कार्यक्रम सादर करत आहोत. ते अभिवाचन आहे आणि दृक आविष्कार म्हणजे व्हिज्युअल एनॅक्टमेंट. नाव आहे पत्रापत्री. हे प्रोडक्शन आहे बदाम राजा प्रोडक्शन्सचं आणि हे मूळ पुस्तक आहे ज्यात दोन मित्र म्हणजे तात्यासाहेब आणि माधवराव यांनी एकमेकांना लिहिलेली विनोदी पत्र आहे आणि या पत्रांचं अभिवाचन आणि कधीकधी त्याचं दृक आविष्कार असं आम्ही सादर करतो. त्यात दिलीप प्रभावळकर आणि मी आम्ही दोघं भूमिका करतो. नीरज शिरवईकरनी या दिलीप प्रभावळकरांच्या पुस्तकाची प्रयोगासाठी रंगावृत्ती केली आहे आणि त्यानेच त्याचं नेपथ्यही केलं आहे. याच्यात गंमत अशी आहे की आपल्याकडे आता ईमेल आणि कम्प्युटर वगैरे SMS व्हॉट्सॲप वगैरे याच्यानंतर कोणी फारसं एकमेकांना पत्र लिहित नाही. तर या कार्यक्रमाची गंमत अशी आहे की हा पर्सनल टच जो आहे पत्राचा त्याची लोकांना आठवण करून देणे आणि ते करता करता एकंदर सामाजिक परिस्थिती किंवा आजूबाजूच्या काय गमती घडतात ह्याच्याबद्दल देवाणघेवाण करणे. या पत्रांची गंमत अशी आहे की या पत्रांना सुरुवात मध्ये शेवट आहे. त्यामुळे त्याच्यात एक छोटीशी गोष्ट सुरू होते आणि ती संपते. आणि दिलीप प्रभावळकर आणि त्यांची तिरकस शैली, जेव्हा हे पुस्तक माझ्या वाचनात आलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की दिलीप प्रभावळकर ज्यांची 26 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत आत्तापर्यंत, ते अभिनेते असल्यामुळे बऱ्याचदा ते जे लिहितात त्याच्यात प्रयोग करण्याची शक्ती असते असं मला कायम वाटत आलंय. तर हेही तसंच आहे. त्यामुळे हे 5 पत्रांचं वाचन आहे. पहिल्या भागात 3 पत्र, पुढच्या भागात 2 पत्र आणि त्या व्यक्तिरेखा बनवून आम्ही ती पत्र वाचतो आणि ह्याची गंमत आहे. तर ही गंमत मला असं वाटतं की प्रेक्षक सतत त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य ठेवून बघत राहतील आणि दिलीप प्रभावळकरांसारखा अभिनेता ह्यात काम करतोय असं म्हटल्यानंतर ही प्रेक्षकांकरता पर्वणीच आहे. व्हेरी फर्स्ट टेलच्या प्रेक्षकांना माझ्या शुभेच्छा. मी दिलीप प्रभावळकर. पत्रापत्री या एका नव्या प्रयोगाचा किंवा नव्या प्रकाराचा जो एक सादरीकरण आहे त्याचा आत्ता गडकरी रंगायतला इथे प्रयोग सुरू होतो आहे. हा एक वेगळा प्रकार आहे आणि हे नैमित्तिक, प्रासंगिक आणि विडंबनात्मक असं लेखन माझं होतं, सदर होतं आणि त्याला साहित्य पुरस्कार मिळाला. आणि विजय केंकरे जो त्याच वेळेला मला हा साहित्य पुरस्कार मिळाला व्यासपीठावर होता, कारण त्याच्या पुस्तकालाही त्यांची नाटकं नावाच्या पुस्तकाला साहित्य पुरस्कार होता. तर त्याच्या हातात हे पुस्तक पडलं आणि त्याला असं वाटलं की याच्यात नाट्यमयता खूप आहे, नाट्य आहे आणि हे सादर करण्यासारखं आहे. तर मलाही त्याची कल्पना नव्हती. त्याच्यामुळे मी लिहिताना त्याच्यामुळे 1-2 विक्षिप्त आणि तरेवाईक ज्येष्ठ नागरिकांनी एकमेकांना लिहिलेली पत्र आहे त्याच्यामध्ये. तर हे तसं म्हटलं तर अभिवाचन आहे, बेसिकली अभिवाचन आहे. म्हणजे मूलतः अभिवाचनाचाच प्रयोग आहे हा प्रकार. पण त्याला एक दृक आविष्कार म्हणतो आम्ही, कारण त्याला एक दृश्यात्मकता पण आहे. त्या सगळ्या त्यातल्या एकाचा रोल मी करतोय, तात्यासाहेब. खूप चळवळ आहे, आणखीन जरा हायपर असलेला असा माझी व्यक्तिरेखा आहे. आणि हा जो करतोय तो एकूण आजूबाजूला घडणाऱ्या सगळ्या धक्कादायक किंवा काय म्हणता येईल त्याला सनसनाटी घटनांमुळे थोडासा भांबवलेला, गांगरलेला असा माधवराव. तर तो
त्याचा रोल विजय करतोय. त्याच्यामुळे खूप मजा, ही एक्सचेंज आहे, मी एकमेकांना लिहिलेली पत्र आहे त्याच्यामध्ये. आणि मी म्हटलं त्याप्रमाणे जिकडे जरूर वाटेल तेव्हा त्याला जिकडे ते त्याच्यात नाट्य दिसलं त्याच्यात एक दृश्यात्मकता आणण्याचाही आम्ही प्रयत्न केला आहे. आणि त्या लेखनामध्ये हे एकूण खूप मनोरंजनात्मक व्हावं असा आमचा प्रयत्न आहे. आणि त्याला अजूनचा रिस्पॉन्स बघता आम्ही ते छोट्या स्टेजवर पण केलं, मोठ्या स्टेजवर पण करतो आहे. त्याच्यामुळे दोन्हीकडे रिस्पॉन्स वेगवेगळ्या तऱ्हेचा पण उत्तम आहे असं मला अजूनपर्यंत वाटलं आहे. तर बघूया, असं याची वाटचाल आता सुरू झालेली आहे. तर पुन्हा एकदा व्हेरी फर्स्ट टेलच्या प्रेक्षकांना शुभेच्छा आणि आमचा हा व्हिडिओ बाईट घेतल्याबद्दल धन्यवाद. खूप चांगलं वाटलं, खूप वेगळा प्रयोग आणि 2 तुल्यबळ असल्यामुळे अतिशय लक्षवेधी असं नाटक वाटलं. आज बऱ्याच वर्षांनंतर